टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी सध्या चर्चगेट येथील सिद्धार्थ कॉलेज परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये सकाळी बेस्ट बस संदर्भात एक दुर्घटना घडली। 138 नंबरची ही बेस्ट बस जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या डेपोमधून बॅकबे डेपोच्या दिशेने जे आहे ते निघाली होती, परंतु सिद्धार्थ कॉलेजच्या या ठिकाणी बस पोहोचल्यानंतर या ठिकाणी या बसला जी आहे ती आग लागली। वाहन चालकानं दिलेल्या माहितीनुसार ही बस जी आहे ती या ठिकाणी उभी असताना तिचा पुढचा टायर जो आहे तो गटाराची जी ड्रेनेज लाईन असते त्या गटाराच्या मॅनहोलवरती होता आणि टायर ह्या मॅनहोलवरती असल्यामुळे तो मॅनहोल निघून बसला लागला आणि त्याच्यामुळे बसचा आवाज आला आणि त्यामुळे काहीतरी बिघाड बसमध्ये होतोय असं वाहन चालकाला कळल्यानंतर त्या वाहन चालकांना जे आहे ते सावधानता बाळगत ह्या सर्व प्रवाशांना जे आहे ते खाली उतरवलं आणि आता आपण पाहतोय की ही बस बेस्ट बसला जी आहे ती शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची सध्या माहिती मिळते आणि त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान आणि वाहतूक पोलीस जे आहे ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाच्या जवानांकडून खरं तर पूर्णपणे बसच्या आतमधून जो धूर निघतोय तो धूर निघतोय त्यामुळे आतमध्ये आणखी आग लागली असल्याची शक्यता आहे। त्यामुळे अग्निशमन दलाच्या वतीनं या ठिकाणी संपूर्णपणे आग विझवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मोठी हानी जी आहे ती हानी टळलेली आहे, कारण की ड्रायव्हरनी जी सावधानता बाळगली त्यामुळे संपूर्णपणे ही डबल डेकर बस जी आहे ती डबल डेकर बसमधले जे प्रवासी होते ते प्रवासी खाली उतरवण्याचं काम जे आहे ते वाहन चालकांनी कंडक्टरनं केल्याची माहिती त्यांनी स्वतःनं दिली आणि त्याच्यामुळे कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। अजून देखील गेल्या अर्ध्या तासापासून खरं तर अग्निशमन दलाचे संपूर्ण शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न सुरू आहेत। सिद्धार्थ कॉलेजच्या अगदी बाजूलाच ही जी आहे ते बसमधून धूर निघतोय आणि आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। एकीकडे चर्चगेट आणि कुलाब्याच्या दिशेने जाणारी मोठी वाहन चालकांची संख्या असते, एकीकडे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामुळे कुठेतरी मंत्रालयाच्या दिशेने जाणाऱ्यांची खरं तर सकाळच्या वेळेस मोठी संख्या असते आणि त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय की वाहतूक कोंडी देखील या बसच्या अपघातामुळे झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्णपणे बस जी आहे ती अजून देखील या ठिकाणी जळताना पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाच्या वतीनं सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, कारण की ही इलेक्ट्रिक बस आहे ना, इलेक्ट्रिक बस आतमध्ये शॉर्ट सर्किटमुळे एकदम आतमध्ये आग लागल्यामुळे तिथला धूर जो आहे तो अजून देखील निघताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।